छगन भुजबळ यांना आज मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्ते नाराज झाले आहेत। राष्ट्रवादी कार्यालयासमोर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। आज नव्या सरकारच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, मात्र या 39 मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 9 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यात छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यानं त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। राष्ट्रवादी कार्यालयासमोर टायर जाळून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर टायर जाळून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांच्याकडून। किशोर, राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली, छगन भुजबळांचं आज नाव नव्हतं आणि कार्यकर्ते आता नाराज झाल्याचं दिसतंय। काय नेमकं घडलंय राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर? हेमाली, गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा ओबीसीच्या ज्या नेते आहेत सर्वांना असं वाटत होतं की नाशिकचं कॅबिनेट मंत्रीपद हे छगन भुजबळांनाच भेटेल, कारण आतापर्यंत असं कधी झालेलं नाही। मागे पण ते कॅबिनेट मंत्री होते, परंतु आज अचानक त्यांचं काल आज सकाळपासून त्यांचं नाव आलेलं नाही आणि इथे सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगली जय्यत तयारी केली होती राष्ट्रवादीचे ओबीसी संघटनेचे नेते, कारण छगन भुजबळ हे ओबीसीचे मोठे नेते आहेत आणि त्यांना अचानक त्यांचं नाव का वगळण्यात आलं, त्यांच्या जागेवर नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे असे देखील नाव आले आणि उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे हे संपूर्ण आले आणि त्यामध्ये जर छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं, ह्यामुळे त्या ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी सुरू आहे। सकाळपासून सोशल मीडियावर जे ओबीसीचे जे चळवळीतले भुजबळांचे मुख्य कार्यकर्ते त्यांच्यामध्ये खूप मोठी नाराजी सुरू आहे सकाळपासून। आणि आता काही वेळापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी भवन या ठिकाणी अजितदादा पवार यांचा गटाचा निषेध करून त्यांनी हे टायर जाळले आणि सोशल मीडियावर सर्व व्हिडिओ पाठवण्यात आलेला आहे। हेमाली, ही संपूर्णपणे त्यांची सोशल मीडियावर आज सकाळपासून नाराजी दिसते आहे, कारण 2 वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये नाशिकचा पालकमंत्री कोण होणार याच्यावर रस्सीखेच आधी होती। पहिले दादा भुसे होतील की गिरीश महाजन होतील की छगन भुजबळ, परंतु अचानक छगन भुजबळांचं मंत्री पदातूनच नाव वगळल्याने आता ही मोठी चर्चा नाशिक जिल्ह्यामध्ये ओबीसी नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे। हेमाली, धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।